आणि या संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, ठाकरे गट आणि मनसेमध्ये नेमक्या कोणकोणत्या जागांवर पेच आपल्याला बघायला मिळतोय, सविस्तर सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज होणार होती, परंतु अजून देखील ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काही जागांचा पेच जो आहे तो अजून देखील कायम आहे। त्यामुळे जोपर्यंत जागा वाटपांचा पेच सुटत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा नको अशी भूमिका जी आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। याच्या अगोदर देखील आपण जर पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केव्हा होणार या संदर्भात चर्चा सुरू होत्या आणि त्यावेळी देखील राज ठाकरेंनी हीच भूमिका घेतली होती। जोपर्यंत जागा वाटपांचा पेच सुटत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा नको अशा प्रकारची भूमिका जी आहे ते त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी घेतली होती। काल दोन्ही नेत्यांच्या एकत्रित बैठका त्यासोबतच मातोश्रीवरती देखील मनसेच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या। यामध्ये शिवडीचा, भांडूप, विक्रोळी आणि दादर माहीमचा पेच जो आहे तो पेच होता, त्या संदर्भात चर्चा देखील झाली आणि आणखी काही विधानसभा मतदारसंघातील पेच जो आहे तो अजून देखील मनसे आणि शिवसेनेमध्ये कायम आहे आणि त्यामुळे जोपर्यंत हा पेच सुटत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करण्याची घाई नको अशा प्रकारची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये मुंबईमधील मराठी भागातील जे मतदारसंघ आहेत या निवृत्ती, त्यामुळे आता पुढे नेमकं जागा वाटपाचा हा पेच कधी सुटतोय बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद।